या समय आपण इर्म्याचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 25वा वचन आपण वाचणार आहोत. आपण आपल्या लज्जेत लोळूया, आमची अप्रतिष्ठा आम्हा झाको, कारण आम्ही व आमच्या पूर्वजांनी बाळपणापासून आजवर आमचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध पाप केले, याच्या वाणीकडे लक्ष दिले नाही. देव आम्हाला हे वचन समजण्यास सहाय्य करो. ज्याप्रमाणे इस्रायल लोकांच्या बाबतीत हे वचन सत्य आहे, त्याचप्रमाणे आमच्या बाबतीतही हे वचन सत्य आहे. आणि वचन असे म्हणते की आपण आपल्या लज्जेत लोळूया, आमची अप्रतिष्ठा आम्हा झाको. या जगामध्ये मनुष्य प्रतिष्ठित होऊ पाहत आहे. या जगामध्ये मनुष्याला प्रतिष्ठा हवी आहे. आणि मनुष्य चांगला असो की वाईट असो, सर्वांना एक प्रतिष्ठा हवी आहे. परंतु मनुष्याच्या जीवनात अप्रतिष्ठा येते. प्रतिष्ठा म्हणजे मनुष्याचं चांगलं नाव, त्याचं चांगलं नाव लौकिक. अप्रतिष्ठा म्हणजे निंदा, अपमान. अप्रतिष्ठा म्हणजे अपमानजनक वस्तू. आणि मनुष्य जो आहे त्याच्यामध्ये म्हटलंय आपण आपल्या लज्जेत लोळूया, आमची अप्रतिष्ठा आम्हा झाको. मनुष्य लज्जेत लोळत असताना त्याची जी अप्रतिष्ठा होते, ती अप्रतिष्ठा त्याला झाको, असं मनुष्याची विचार आहे. म्हणजे अप्रतिष्ठा मला झाकू शकते असा विचार मनुष्य करतो. परंतु मनुष्याची अप्रतिष्ठा मनुष्याला झाकू शकत नाही. दुष्टता करून, वाईट करून, शाही करून प्रतिष्ठितही हो पाहतात. आणि त्यांची जी अप्रतिष्ठा आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये जो दुष्टपणा आहे, त्याद्वारा आपणा स्वतःला झाकावं, आच्छादित करावं आणि प्रतिष्ठित म्हणून जगामध्ये मिरवावं, अशी लोकांची इच्छा आहे, मनसा आहे. परंतु अप्रतिष्ठा मनुष्याला प्रतिष्ठित बनवू शकत नाही. वचनात म्हटलंय, कारण आम्ही व आमच्या पूर्वजांनी बाळपणापासून आजवर आमचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध पाप केले आहे. आमच्या पूर्वजांनी बाळपणापासून, आम्ही आणि आमच्या पूर्वजांनी बाळपणापासून आजवर आमचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध पाप केले आहे. त्या पापाची काही गणना नाही, गिनती नाही, अगणित तसे आहेत. आणि असं म्हटलंय की आणि आमचा देव परमेश्वर याच्या वाणीकडे लक्ष दिलं नाही. म्हणजे देवाच्या वाणीकडे लक्ष दिलं नाही. देवाच्या वाणीकडे लक्ष देणं किती आवश्यक आहे. जर मनुष्य देवाच्या वाणीकडे लक्ष देत नाही तर मनुष्याच्या जीवनामध्ये पापाला काही कमतरता नाही. एदेन बागेमध्ये आदाम आणि हवा यांनी जर देवाच्या वाणीकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित त्यांचं पतन झालं नसतं. परंतु त्यांनी देवाच्या वाणीकडे लक्ष देण्याऐवजी त्यांनी सैतानाच्या वाणीकडे लक्ष दिलं आणि त्यांचं पतन झालं. आणि त्या पतनाची सुरुवात इथून ते आमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. म्हणून देवाच्या वाणीकडे लक्ष देणं मनुष्याकरता फार आवश्यक आणि गरजेचं आहे. बघा, वचनचा इर्म्या याचा 4था अध्याय आणि वचन 14 असे म्हणते, हे यरूशलेमे, तू आपल्या अंतःकरणाची दुष्टता धुवून टाक, म्हणजे वाचशील. तुझे वाईट विचार तुझमध्ये कोठवर बसणार. देव यरूशलेमेला म्हणत आहे की तू आपल्या अंतःकरणाची दुष्टता म्हणजे वाचशील, म्हणजे बचाव होण्यासाठी, वाचण्यासाठी
अंतःकरणाची दुष्टता धुण्याची गरज आहे. परंतु ही अंतःकरणाची जी दुष्टता आहे ती मनुष्य जो आहे आपल्या अंतःकरणात बाळगीत आहे. आणि त्या वचनात असं म्हटलंय, तुझे वाईट विचार तुझ्यामध्ये कोठवर बसणार. मनुष्याचे वाईट विचार मनुष्यामध्ये कोठवर राहणार. ज्यावेळेस नोहाच्या काळामध्ये देवाने मनुष्याच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये पाहिलं, त्यावेळेस देवाने हे पाहिलं की मनुष्याच्या मनामध्ये येणारे सर्व विचार वाईट आणि दुष्ट आहेत. म्हणजे मनुष्य जो आहे दुष्टतेला धरून आहे. मनुष्यामध्ये वाईट विचार सातत्याने येत आहे. आणि परमेश्वर म्हणतो की ते विचार तुझमध्ये कोठवर बसतात. नोहाच्या काळामध्ये सर्व मनुष्य जात नाश होण्याची वेळ आली, तरी लोकांनी आपल्या मनाचे वाईट विचार सोडले नाहीत. तर त्या वाईट मनाच्या वाईटपणाने आणि त्या वाईट विचाराने ते चालले. त्यांनी नोहाला विरोध केला आणि नोहाचं त्यांनी ऐकलं नाही. कारण नोहा त्यावेळेस देवाचं वचन त्यांना सांगत होता, एक संदेश त्यांना तो देत होता. परंतु त्यांच्या मनाच्या वाईट कल्पनांमुळे त्यांनी त्या नोहाच्या संदेशाकडे, त्या नोहा बनवत असलेल्या जहाजाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. त्याच त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी नाश आपणावरती ओढून घेतला. आणि म्हणून वचन 18 मध्ये म्हटलं आहे, इर्मिया 4:18 मध्ये, तुझे वर्तन व तुझी कर्मे यामुळे तुला हा प्रसंग प्राप्त झाला आहे. ही तुझी दुष्टता आहे, ती खरोखर क्लेशदायी आहे. तुझ्या हृदयास ती भिडली आहे. परमेश्वर म्हणते की तुझे वर्तन तुझी कर्मे यामुळे तुला हा प्रसंग प्राप्त झाला आहे. मनुष्याच्या वर्तनामुळे आणि त्याच्या कर्मामुळे त्याला प्रसंग प्राप्त होतात. मनुष्य विश्वासी असो अविश्वासी असो, त्यांच्या वर्तनामुळे आणि त्यांच्या कर्मामुळे ते कोणत्या ना कोणत्या प्रसंगाला सामोरे जातात किंवा त्यांना त्या प्रसंगाला सामोरे जावे लागते आणि ते प्रसंग त्याला प्राप्त होतात. वचन म्हणते ही तुझी दुष्टता आहे. जर मनुष्याचं वर्तन आणि त्याची कर्म जर वाईट आणि दुष्ट असतील, तर त्याला वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागणार किंवा वाईट प्रसंग त्याला प्राप्त होणार. आणि वचन म्हणते की ही तुझी दुष्टता आहे, ती खरोखर क्लेशदायी आहे. ती दुष्टता क्लेशदायक आहे, म्हणजे क्लेश देणारी आहे. आणि पुढे असं म्हटलं आहे, तुझ्या हृदयास ती भिडली आहे. ही दुष्टता जी आहे ही हृदयाला भिडणारी आहे. दुष्टता मनुष्याच्या आतमध्ये आहे. जगात दुष्टता आहे म्हणून मनुष्यामध्ये दुष्टता आहे असं नाही. तर मनुष्यामध्ये दुष्टता आहे म्हणून जगामध्ये दुष्टता आहे. आणि ही दुष्टता मनुष्याच्या हृदयाला भिडणारी आहे. हृदयाला भिडणारी दुष्टता म्हणजे हृदयाला घायल करणारी दुष्टता आहे. हृदयाला खेदित करणारी दुष्टता आहे. दुष्टता ही मनाची शांती घालविणारी दुष्टता आहे. दुष्टता ही कोणत्याच अँगल मधून योग्य नाही किंवा चांगली नाही. परंतु तरीही प्रत्येक मनुष्यामध्ये ही दुष्टता आढळते किंवा पाहावयास मिळते आणि ती दुष्टता मनुष्याच्या हृदयाला भिडत आहे. जसजसे समय जात आहे, जसजसा हा पृथ्वीचा अंत, शेवट, जगाचा शेवट जसजसा जवळ येत आहे, ही दुष्टता मनुष्यामध्ये कमी होत असलेली आपल्याला दिसत नाही. तर ही दुष्टता मनुष्यामध्ये वाढत चाललेली दिसत आहे. तिचं प्रमाण वाढत आहे आणि ती दुष्टता
मनुष्याच्या हृदयाला भिडत आहे, म्हणजे मनुष्याच्या हृदयाच्या विरोधात ही दुष्टता आहे. आणि म्हणून मनुष्याला देवाच्या वाणीकडे लक्ष देणे कितीतरी गरजेचं आहे, कितीतरी आवश्यक आहे. आणि म्हणून देवाची वाणी आम्हाला आमची दुष्टता दाखवते. देवाची वाणी आम्हाला योग्य मार्ग दाखवते. देवाची वाणी आम्हाला सांत्वन देते. देवाची वाणी आम्हाला अम, अम, अ, जीवनाची आशा देते. देवाची वाणी आमची अप्रतिष्ठा देखील दूर करू शकते. परंतु मनुष्य आज प्रतिष्ठेपेक्षा अप्रतिष्ठेला जास्त बिलगून राहत आहे. कारण त्याचं मूळ आणि त्याचा उगम मनुष्याच्या आतमध्येच आहे. आतूनच त्या गोष्टी येत आहेत. बघा, मनुष्याच्या अप्रतिष्ठेला कारणीभूत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा कारणीभूत जे आहे ते काय आहे? जर आम्ही नीतिसूत्र त्याचा 11वा अध्याय आणि दुसरं वचन जर वाचलं तर त्याच्यामध्ये आम्हाला त्याचं कारण किंवा ते पाहावयास मिळेल. वाचूया आपण नीतिसूत्रे त्याचा 11वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन. गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठाई ज्ञान असते. नीतिसूत्रकार म्हणतो गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच. परंतु जगामध्ये मनुष्य जो गर्व करीत आहे किंवा गर्वाची गर्व जो बाळगत आहे तो याच्यासाठी बाळगत आहे की त्याची प्रतिष्ठा वाढावी, समाजाने त्याला ओळखावं. म्हणजे गर्विष्ठ त्याच्यामध्ये गर्व वाढवणाऱ्या किंवा गर्व आणणाऱ्या अशा ज्या गोष्टी आहेत जगामध्ये प्रसिद्ध समाजामध्ये प्रसिद्धी देत याकरता की त्याचा मान सन्मान वाढावा अशी त्याची अपेक्षा आहे. परंतु वचन म्हणते की गर्व आला की अप्रतिष्ठा आलीच. म्हणजे गर्वाबरोबर अप्रतिष्ठा निश्चित आहे. पण तरीही मनुष्य गर्वाला सोडू इच्छित नाही. कोणत्या ना कोणत्या प्रकारे एनकेन प्रकारे मनुष्यामध्ये गर्व वास करीत आहे. एक कारण आहे मनुष्याच्या अप्रतिष्ठेच. विश्वासणारा असो, अधर्मी असो, धार्मिक असो, अधर्मी असो, प्रत्येकाला प्रतिष्ठित व्हावंसं वाटतं. परंतु त्याची अप्रतिष्ठा कधी होते किंवा अप्रतिष्ठेच्या मार्गाला तो जातो किंवा त्याची अप्रतिष्ठा होऊ लागते हे त्याला लवकर समजून येत नाही, कळून येत नाही. एक एक गोष्ट आहे की गर्व मनुष्य गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच. गर्वाबरोबर अप्रतिष्ठा मनुष्याच्या जीवनात येते. दुसरे कारण आहे मनुष्याची दुष्टता ही जी आहे मनुष्यामध्ये अप्रतिष्ठा आणते. त्याच्याविषयी नीतिसूत्र 13वा अध्याय आणि 5वं वचन इथे म्हटलं आहे, धार्मिकाला असत्याचा तिटकारा असतो, परंतु दुर्जन अप्रतिष्ठा व निंदा यास कारण होतो. एक दुर्जन जो आहे किंवा दुर्जनाची त्याची दुष्टता जी आहे त्या अप्रतिष्ठेला कारणीभूत होते किंवा अप्रतिष्ठा त्याला मिळते. आणि अप्रतिष्ठित कोणी होऊ इच्छित नाही. सर्वजण प्रतिष्ठित होऊ इच्छितात. परंतु मनुष्याच्याच काही गुणांमुळे, मनुष्याच्याच दुर्गुणांमुळे मनुष्याच्या जीवनामध्ये अप्रतिष्ठा येत आहे किंवा दुसरं कारण आम्ही पाहिलं की दुर्जन मनुष्य जो आहे अप्रतिष्ठेला कारणीभूत होतो किंवा अप्रतिष्ठा त्यामुळे त्याच्या जीवनात येते. नीतिसूत्र 14वा अध्याय आणि त्याचं 34व वचन त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे, धार्मिकता राष्ट्राची उन्नती करते, पापाने प्रजेची अप्रतिष्ठा होते. मनुष्याचं पाप मनुष्याच्या जीवनामध्ये अप्रतिष्ठा आणत आहे.
मनुष्याकडून पाप चुकून हो अथवा जाणून बुजून हो, परंतु ते समाजासमोर आल्यानंतर, पब्लिकली झाल्यानंतर मनुष्याची अप्रतिष्ठा होते आणि ती अप्रतिष्ठा मनुष्याला सहन होत नाही. ती अप्रतिष्ठेपासून वाचण्याकरता मनुष्य पुष्कळदा अनितीचा मार्ग अवलंबतो. नीतीचा मार्ग मनुष्य अवलंबित नाही. खरं पाहिलं असता मनुष्याची अप्रतिष्ठा दूर करण्याचं सामर्थ्य केवळ परमेश्वराच्या ठाई आहे. परमेश्वरच आहे तो मनुष्याची झालेली अप्रतिष्ठा तो दूर करू शकतो. आणि परमेश्वर जो आहे तो अप्रतिष्ठा दूर करून मनुष्याला एक अशी प्रतिष्ठा देऊ शकतो की ज्याची कल्पना मनुष्य करू शकत नाही किंवा करू शकणार नाही. आणि म्हणून त्या देवाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो की देव जो आहे आमची अप्रतिष्ठा दूर करू इच्छितो. परंतु आमची अप्रतिष्ठा दूर करण्यासाठी आम्ही त्या परमेश्वराच्या जवळ त्याला शरण जाणे, त्याच्या पुत्राला शरण जाणे आणि त्याला शरण जाऊन आपला अधर्म त्याच्याजवळ कबूल करणे हे नितांत गरजेचं आहे. आणि त्या अप्रतिष्ठेपासून सोडविण्यास आमचा परमेश्वर समर्थ आहे. बघा, इर्म्याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आणि 19व्या वचनामध्ये परमेश्वराची मनुष्याविषयी जी इच्छा किंवा विचार जो होता तो काय आहे? इर्मया 3:19, मी तुला पुत्राच्या योग्यतेस आणावे, तुला मनोरम भूमी द्यावी, राष्ट्रातील श्रेष्ठ वैभवाचे वतन तुला द्यावे असे मला वाटले होते. तुम्ही मला माझ्या बापा असे म्हणाल, मला अनुसरावायचे सोडून मागे फिरणार नाही असे मला वाटले होते. देवाला मनुष्याविषयी काय वाटलं होतं? मनुष्याविषयी देवाला काय वाटते आणि मनुष्य कशा प्रकारे देवासमोर वागत आहे? देवासाठी, प्रभूसाठी ही खेदजनक गोष्ट आहे. देव आमच्याविषयी चांगले उत्तम विचार बाळगून आहे. आमच्याविषयीच्या त्याच्या कल्पना फार चांगल्या आहेत, उत्तम आहेत, फार आम्हाला प्रतिष्ठित करणाऱ्या अशा आहेत. प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून ज्याचं तारण झालं आहे, ज्याला पापाची क्षमा मिळाली आहे, त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं आहे, कोकऱ्याच्या पुस्तकात ज्यांचं नाव लिहिलं आहे, त्यांची प्रतिष्ठा या पृथ्वीवर कशी आहे, किती आहे, यापेक्षा स्वर्गामध्ये ते किती प्रतिष्ठित आहे हे आम्हाला स्वर्गात गेल्यानंतर कळेल. आमच्या कर्माप्रमाणे, आमच्या वर्तनाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताकडून जेव्हा आम्हाला वेतन मिळेल, पुरस्कार मिळेल, तेव्हा आम्ही त्या ठिकाणी कशा प्रकारे प्रतिष्ठित आहोत हे आम्हाला त्या ठिकाणी कळेल. परंतु या भूतलावर असताना आम्ही प्रभूच्या नावाकरिता जगत असताना कधी कधी आम्हाला अप्रतिष्ठा आमच्या वाट्याला येते, दुःख आमच्या वाट्याला येते. परंतु तरीही प्रभू म्हणतो सहन करा, धीर धरा, तुमचं स्वर्गात प्रतिफळ फार मोठं आहे. दुसऱ्या भाषेमध्ये स्वर्गामध्ये तुमची प्रतिष्ठा फार मोठी आहे. आणि म्हणून आज प्रभूमध्ये ज्या प्रकारे, ज्या विश्वासाने आम्ही जगत आहोत, तीच ओळख स्वर्गामध्ये आमची अनंत काल असणार आहे. आणि म्हणून जरी या जगामध्ये प्रभूच्या नावाकरिता जरी अप्रतिष्ठा जीवनात आली तरी भिण्याचं कारण नाही. परंतु आमच्या दुष्ट वर्तनामुळे, आमच्या वाईट कृत्यामुळे जर आम्हाला अप्रतिष्ठा येत असेल, आमची अप्रतिष्ठा होत असेल,
तर आम्हाला वेळीच सावध होण्याची आणि अप्रतिष्ठा घालविण्यासाठी प्रभूजवळ, देवाजवळ भाव घेण्याची गरज आहे. आणि देव आम्हाला आमची अप्रतिष्ठा दूर करून आमची प्रतिष्ठा वाढविणारा परमेश्वर आहे. त्या देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो. आणि देवाची इच्छा जी आहे की त्याच्या पुत्राच्या ठाई आम्ही त्याच्या पुत्रा समान व्हावे आणि त्याच्या पुत्रा समान आमची सार्वकालिक प्रतिष्ठा असावी, हे देवाची इच्छा आहे. आणि देव ते समजण्यास तुम्हाला आणि मला सहाय्य करो. आणि देव ह्या विचाराने जीवन जगण्यास देव आपली कृपा आपल्या सर्वांना पुरवो. देवाच्या नावाला महिमा असो.